डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या। क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ तेथे, जेथे, नंतर, अगोदर इत्यादी। क्रियाविशेषण अव्ययाचे एकूण 4 प्रकार पडतात। कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय। कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। क्रिया केव्हा घडली हे ज्या क्रियाविशेषण अव्ययावरून कळते त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ आज, काल, उद्या, आत्ता, लगेच, जेव्हा, नंतर, वेळोवेळी किंवा आजकाल। स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। ज्या क्रियाविशेषण अव्ययावरून क्रिया कोठे घडली हे कळते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पुढे, मागे, चोहीकडे, वर, अलीकडे, पलीकडे अशी बरीच उदाहरणं देता येतील। रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। ज्या क्रियाविशेषण अव्ययावरून क्रियांची रीत कळते त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ झटकन, पटकन, हळूहळू, सावकाश, आपोआप, मुद्दाम, फुकट, उगीच, व्यर्थ अशी बरीच उदाहरणे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाची देता येतील। परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय। ज्या क्रियाविशेषण अव्ययावरून क्रिया किती वेळा घडली आहे ते कळते त्याला परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ खूपच, किंचित, थोडा, अतिशय, मोजके, पुष्कळ, मुळीच, पूर्ण अशी भरपूर उदाहरणे परिणामवाचक क्रियाविशेषण अव्ययाची आहेत। आपला आजचा व्हिडिओ क्रियाविशेषण अव्यय व क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। बाय।